नमस्कार. रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मोत्यांनी बनवलेले निरांजन. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे केशरी मोती लागणार आहेत, 6 नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत, तंगूस, कात्री आणि सुई. त्यासाठी आपण सुरुवातीला तंगूस 2 पदरी तंगूस आपण घ्यायचं आहे. एक पदर घ्यायचं नाही आहे. 2 पदरी घेऊन गाठ मारून घ्यायची खाली आणि सुरुवातीला 6 मोती घ्यायचेत पांढरे. 6 मोती घेऊन त्याचं 6 मण्यांचं गोल करायचं आहे. खालून घ्यायचं आहे. खालून 2-3 मोती म्हणून सुई काढायची. आता आपल्याला इथं 2 पांढरे मोती घ्यायचेत आता आणि एक लाल केशरी मोती आणि 2 पांढरे, असे एकूण 5 मोती घ्यायचे. परत त्याच मोतीमधून सुई काढायची. ओढून घ्यायचं आहे चांगलं. परत पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घालून आता इथं 4च मोती घालायचे. सुरुवातीला 2 पांढरे, एक केशरी आणि एक पांढरा, असे एकूण 4 मोती घातलेत आपण. आणि ह्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई काढायची. अशा प्रकारे आपण करून घ्यायचं आहे. परत 2 पांढरे, एक केशरी आणि एक पांढरा. आता हे आपण 3 गोल करून घेतलेत. असे पुढे आपण अजून 2 करून घेऊयात. एकूण 5 गोल करून घ्यायचेत आपण. हे 5 केलेले आहेत. आता शेवटचं करताना मात्र 3च मोती घालायचेत. एक पांढरा मोती, एक केशरी आणि एक पांढरा, असे 3च घालायचे. आता आपल्याला सुई आहे ह्या मोतीतून घ्यायची आहे. ह्या मोतीमधून घेतली. सुरुवातीला जे आपण 6 मण्यांचं गोल केलं होतं त्यातल्याच एका मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे आणि त्यात 3 मोती घालायचे पांढरे. त्याच मोतीमधून सुई काढायची. असे चौकोन करून घ्यायचे आहे. 3 मण्यांचं चौकोन करून घेतलं. आता परत पुढच्या एक मोतीमधून सुई काढून आता 2 मोती घालायचेत. ह्या मोतीमधून सुई काढायची. पहिला जे चौकोन करून घेतलं होतं आपण त्याच्या खालच्या मोतीमधून सुई काढायची. प्रत्येक वेळेस ओढून घ्यायचं आहे चांगलं. आता हे 2 झाले. असे पूर्ण 6 मोतीवर आपण 4-4 मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे. आता हे केलेलं आहे आपण. शेवटला करताना मात्र आपल्याला फक्त एकच मोती घालायची आहे. तर सुई वरच्या बाजूला घ्यायची आणि इथं एकच मोती घालायची. परत खालच्या बाजूने सुई काढायची. हे पूर्ण आपण चौकोन पूर्ण 6 मण्यावर आपण 4 मण्यांचं चौकोन करून घेतलेलं आहे. आता सुई परत वरच्या बाजूला घ्यायची. सुई वरच्या मोतीमध्ये घालायची सुई आणि इथं परत आपण 3 मणी घालून परत 4 मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे. पूर्ण असं आपण 3 ओळी करून घ्यायच्या. आता हे एकच झालेलं आहे. आता हे दुसरं करताना आपण
3 मोती घालायचे. तसंच करायचं आहे, आपण पहिलं जसं केलं होतं तसंच करायचं आहे. आता हे 1 आणि हे 2 झाले. हे 2 पूर्ण झाल्यानंतर परत तिसरी ओळ अशीच करायची आपल्याला. असे हे 3 आपण करून घेतलेले आहेत. आता हे खालच्या बाजूला जसं बनवलं होतं तसं वरच्या बाजूला बनवायचं आहे. 2 पांढरे मोती घ्यायचे, एक केशरी आणि परत 2 पांढरे, असे सुरुवातीला 5 मोती घ्यायचे. परत त्याच मोतीमधून सुई काढायची आहे. आता परत पुढच्या मोतीमधून काढायची सुई आणि इथं 4च मोती घालायचे. 2 पांढरे, एक केशरी आणि परत एक पांढरा, असे 4 मोती घालायचे. आता हे 2 झाले आपले. असे आपण खाली कसं 6 करून घेतले होते तसेच गोल इथं पण करून घेऊयात पूर्ण. अशा प्रकारे हे पूर्ण आपण करून घेतलेलं आहे. आता सुई आपण हे मधले जे 6 मोती होते त्यातल्या एका मोतीमध्ये सुई घ्यायची आहे आणि इथं 4 केशरी मोती घालायचे आणि एक मोती सोडून दुसऱ्या मोतीमधून खालच्या बाजूने सुई घ्यायची. ओढून घ्यायचं आहे चांगलं. परत इथं 2 मोती घालायचे आहेत केशरी. दोन घातले. आता ही जी मोती आहे त्याच्या समोरच्या मोतीमधून सुई काढायची, म्हणजे ही निरांजनची आपली ज्योत तयार झालेली आहे. अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे चांगलं. आता सुई आपल्याला परत बाहेरच्या बाजूने या केशरी मोतीमध्ये घ्यायची आहे. तर ह्या केशरी मोतीमध्ये आपण सुई घेतली. आता इथं 3 मोती घालायचे आहेत. तर सुरुवातीला एक पांढरा, परत एक केशरी आणि परत दुसरा पांढरा, असे एकूण 3 मोती घालून त्याच केशरी मोतीमधून सुई काढायची. तर परत पुढच्या 2 मोतीमधून घ्यायचं आहे आणि केशरी मोतीपर्यंत सुई घ्यायची. केशरी मोतीमध्ये सुई घेतली. आता परत इथं पण तसंच 3 मोती घालायचे. एक पांढरा, एक केशरी आणि एक पांढरा, असे 3 मोती घालायचे. असं घालून आता राहिलेले जे 4 आहेत आपले तसेच करून घ्यायचे. 1 2 3 आणि 4, हे 4ला पण असं करून घ्यायचं आहे आपण. अशा प्रकारे हे सुंदर असे निरांजन आपण तयार केलेले आहे. अगदी करायला सोपे आणि अगदी सुंदर दिसते. हे तुम्ही महालक्ष्मी समोर, गणपती समोर, मकर संक्रांतीला वाण म्हणून देण्यासाठी पण अत्यंत चांगला पर्याय आहे हा. आणि आता अधिक महिना पण येतच आहे, तर अधिक महिन्यामध्ये आपण हे निरांजन वाण म्हणून देऊ शकता. अतिशय सुंदर आणि छान दिसते हे. व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा, लाईक करा. असेच वेगवेगळ्या प्रकारचे मोत्याच्या वस्तू शिकण्यासाठी आत्ताच रुपाली क्राफ्ट या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.